सुरू आहे बरं का, ते दिसते का? त्यामुळे मी दाखवते. ते तिकडे मोटर सुरू आहे. एवढं भारी वातावरण झालंय, लय मस्त वाटायला लगे. आणि मी ना आता कितीवर झूम केलंय मला नाही माहिती. 5x वर झूम केलंय मी, तर दिसतच असेल. हाय, डिंगी 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 चिकी चिकी डिंगी चिकी चिकी चिकी. नमस्कार, मी विशाखा. स्वागत आहे तुमचं आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि कशा आहात तुम्ही सगळेजण कमेंटमध्ये मला सांगा, कारण आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप 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 हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग मी शूट करत आहे कारण घरात कुणीच नाही आहे, म्हणून सगळेजण बाहेर जायले. म्हणजे आता येतील, पण तरीसुद्धा मला आपण छोटंसं गावात शूट घ्यावं, तुम्हाला दाखवावं की आज काय केलं आहे काय नाही केलं. आणि काल तर मी ब्लॉगमध्ये दाखवलंच नव्हतं बरं का. काल मी ब्लॉगमध्ये दाखवलंच नव्हतं. ते मातीला काढली पूर्ण इथं माती वगैरे टाकली आणि याच्यात सगळे मुळे लावून दिलेत. बघू शकता किती छान दिसतंय. आणि हे बघा, याला हे असे पापड आलेत. हे उपटलेली मक्का जी किती छान दिसत आहे बघा तुम्ही, तिला पानं आलेत. मेथी लसूण सगळं काही माझं खूपच छान उगले बरं. गुढी लावली आहे. आता हे झाडाचे पालाचे ते आहे ना, त्यामुळं दिसत नाही आहे. अजून खूप काही बनवायचं आहे. म्हणजे गुढीला ते ठेवतात ना आपण, भजे वगैरे सगळं काही बनवायचं आहे. लाडू, शंकरपाळे सगळं काही करणार आहे. तर तेही तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवेल आजच्या. होईल तेवढा प्रयत्न करेल मी दाखवायचा. कसं नाही दाखवणं झालं की मग पुन्हा म्हणून की नाही दाखवलेलं असं तसं. तर कमेंट वगैरे मला एखाद दोनच येतात, जास्त येत नाही. पण तरीसुद्धा मी प्रयत्न करेन. ईशान सध्या घरात झोपले ना, आता 9:30 वाजले. 9:30ला ब्लॉग शूट करत आहे. सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे, म्हणजे नाश्ताच केला आहे सगळ्यांनी, पोहे वगैरे खाल्ले. तर सगळेजण आता गावात जाईल. ईशाचे पप्पा काय आले, मग कुत्रे इतके परेशान करतात नाही बघा. त्याच्यात बार जाऊन बसते, हड म्हणावं लागते त्यांना. हटा, काही लावू का नको असं झालं आहे. त्यांनी असं करून ठेवलं आहे. आता साईडला त्यांच्या ना एकदा काड्या वगैरे लावून घेणे आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं वर्मी कंपोस्ट वगैरे टाकेन, कारण झाडं चांगले वाढायला पाहिजे असे म्हणून. तर त्याच्यात एक मक्काच तर लावणारच आहे मी, कारण मक्का तिथंच चांगली उगवून मोकळ्या याच्यामध्ये, त्याच्यामुळे मक्का त्याच्यात लावणार आहे. आणि बाकी बघू आपण थोड्याशा त्या बॅग्स आहेत नाही का, ग्रो बॅग म्हणतात त्यांना झाडं लावायच्या, तर त्या ऑर्डर करेल मी. तसं तर घेतच राहते मी, काही ना काही ऑर्डर करतच राहते. तर बघू आता ते पण ऑर्डर करेल मी, कारण झाडं आता चांगल्या प्रकारे म्हणजे असे मोठे होत आहे त्याच्यामुळं. आणि आज त्यांना काड्या लावून घेणार आहे बरोबर लगे. एवढा हात दुखायला ना आता खूप जास्त, आणि मला भूक खूप जास्त लागली, कारण मी जेवण केलंच नाही अजून. म्हटलं ईशान झोपून मग जेवण वगैरे करेल मी. तर ईशान आता झोपून गेलं आणि मी त्याला नाश्ता करेल. आणि तो उठेला असताना ते खूप परेशान करतो बरं का, म्हणून त्याला अगोदर झोपू घातले आणि मग आपण नाश्ता वगैरे करायचा. आजचं धुणं भांडे कपडे सगळं काही झालेलं आहे. आणि जसं म्हटले होते सगळे घरी आहेत, मग मी काय दाखवलं नाही. तर असू द्या, या नाश्ता करायला सगळेजण नाश्ता करते आणि मग शोध घेते थोडंसं. तोपर्यंत बघू पण येते पण नाही. आणि हे पण मी सगळं साफ केलं, पण आता तसंच झालं आहे डबल. आणि घरात लाईट नाही आहे, फॅन कूलर सुरूच आहे, तर आवाज पण माझा बरोबर येत नसेल. तर झालं आहे माझं. आणि मला काहीतरी म्हणायचं होतं. आता घरात होते ना, माझ्या लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं होतं ना, आता बाहेर आलेत ना मी विसरून गेले. कधी ध्यानातच येत नाही काय म्हणायचं होतं. तर 2 मिनटं थांबा, मी सांगते. जाऊ द्या, मी घरात गेलते काय लक्षात येत नव्हतं म्हणून. आणि घरातून मी बाहेर आले नाही, ते कुत्रं बघा पुन्हा एकदा गेले तिथं झोपले. तशीच माती काढणं सुरू केली. मी घरातून बाहेर आले बरं का, लक्षात नव्हतं येत म्हणून मी बरोबर घरात गेले. म्हणलं घरात लक्षात येईल, पण नाही आलं माझ्या लक्षात. काहीतरी बोलायचं होतं, पण जाऊ द्या, आता मी विसरून गेले. त्याला कोण काय करणार आहे आता.
आणि असं होतंय ना की लक्षात नाही आलं ना की मग तेच गोष्ट लक्षात करावं लागायली. जबरदस्ती झाली माझ्या डोक्यावरती. कर लक्षात असं झालंय. सणासुदीच्या दिवशी सुद्धा मला इतकं भयान वाटायचं घरी, म्हणजे सगळ्या असून नसल्या आणि कारण सगळे बाहेर गेलेत. एकदम बोर झालं, एकदम करमत नाही आहे असं झालं आहे मला. ईशान पण झोपून गेला आहे, आता नेमकाच झोपला आहे तो. 5-10 मिनटं झाले, नाश्ता वगैरे झाला आहे माझा. 2-3 भांडे राहिलेत फक्त, जेवणाची प्लेटिंग ते. आणि आज सगळ्यांना नाश्ता तोच होता, पोहे बस. जेवण वगैरे कोणाचंच काही नाही, जेवण तेच आणि नाश्ता पण तेच. तर सगळ्यांचं झालं आहे. आणि हे कुत्रे मला काय सोडणार नाही. आज मी यांच्यावर तर राखणच आहे, कारण बघा त्यांनी काय केलं आहे, मातीत पूर्ण असं गड्डा करून ठेवलं आहे. इतकी माती त्यांनी खंदून टाकली आणि हे अंगण मी सकाळीच झाडलं आहे. सगळं खराब केलं आहे त्यांनी एकदम लगेच. विषयच नाही ठेवला त्यांनी आज कशाचा. ईशान घरात झोपलाय, कूलर सुरू आहे म्हणून मी इथं बाहेर आले नाही, सोडली येते थोडंसं. काय आम्ही ते आईन बाबा आता कधी येते. ते मिक्सरचं झाकण आणि ते आणायला गेलेले, कारण आमचं मिक्सरचं झाकण पूर्ण तुटलं आहे. आणि हे तिसरं झाकण आहे आम्हाला आज लागणारं, कारण जे पहिलं होतं ते खूप वेळ, म्हणजे खूप वर्ष गेलं ते. त्याच्यानंतर ते तुटलं. जे सेकंडवालं होतं का त्याला वायसर नव्हतं आणि ते जाम फसायचं, तर मग असं काढावं लागायचं. ते बी तुटून गेलं एकदम. तर आता बघू, दुकानात चांगलं भेटलं तर ठीक आहे, नाहीतर मग बाजारातूनच आणणे आम्हाला सोमवारी. आणि हा सोमवार कधी आता, आज गुरुवार आहे. तर सोमवारी मी पण जाणार आहे. बघा हे पुन्हा आले. हड ना, हड. कुत्रे नाव ऐकत नाही, काय करावं तिथं काही समजत नाही आहे. कसे झाडं लावणार बरं मी तिथं. तर तिथं काड्या वगैरे बी लावल्या नाही तर हे काय नाही ऐकणार आहे. काड्याच्या आतून तोडून जाणार आहे, कारण एवढ्या खाली खोचल्या बी जात नाही त्या. असं होणार आहे. जाळी वगैरे आणावं लागणार तेव्हा जाऊन. आणि तिथं मी ते खोकडे टाकलेले होते ना, तेव्हा ते बसले होते, पण आता काही बसत पण नाही, बिलकुल पण बसत नाही ते. तर चला मी पुढचं शूट नंतर येते. आणि मला आता ध्यानात मला दही वगैरे ठेवायचं होतं. बघा मी इतकी विसरायला लागले ना, खरंच सांगता येत नाही रे बाबा माझं काही. मी काही दिवसांपासून खरंच खूप काही विसरायचे, असं मला बिलकुल बी ध्यानात राहत नाही. करायचे काय नाही करायचे, जाऊ द्या. तर दही वगैरे आता मी ठेवून देते आणि मग पुढचा ब्लॉग नंतर शूट करूया आपण, कारण आता जे ध्यानात होतं. मला काहीतरी बोलायचं होतं बरं तुम्हाला, माझ्या डोक्यातूनच गेले काय बोलायचं होतं. आणि असं सणासुदीच्या दिवशी सुद्धा असाच, म्हणजे मेकअप वगैरे हेच आहे आपलं साधं सिम्पल, कारण इकडे कोणी जास्त मेकअप वगैरे करत नाही ना, कोणाला एवढं हे नाही आहे. आपलं सण वगैरे झाला मस्त, काय म्हणतात ते, निवद वगैरे ठेवून, निवद नाही ना, काहीतरी जेवण गुढीसमोर असं मस्त ठेवून वगैरे द्यायचं. डबल दिवा अगरबत्ती सगळं लावून लगेच सिम्पलच राहतं. आणि बघू आता मेकअप करायला भेटलं तर करेन, पण मी मला सांगता येत नाही. पण ठीक आहे, तिथं फोटो पण नाही घेता येणार बरं केला तर, कारण ते वरती लावले त्याच्यामुळं ही प्रॉब्लेम आहे, दुसरं काही नाही. तर असं ते आता लवकर जाते घरात थोडंसं काही असं काम. तर इकडनं काय करेल घरामध्ये त्याचे कपडे जे आहे ना ते फेकून दिले, तर ते लवकर लावून घेते. झाडून वगैरे झालेलं आहे माझं, फक्त तेवढंच राहिलं तर तेवढं मी एकदा करून घेते. आणि मग तुमच्यासोबत बोलूया नंतर. जे सामान आणायचं आहे, करायचं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण मी हा ब्लॉग 10 मिनटाचा ते 12 मिनटाचा बनवणार आहे. बस छोटंसंच आहे, पूर्ण बघा. लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझं थोडंसं ध्यान झालं की माझ्या मोबाईलला बिलकुल पण नेटवर्क नाही आहे. बाहेर गेले की 4G येतं आहे, घरात आले की सिमच बंद पडून जाते. काय माहिती काय झालं आहे असं. आणि घरात बिलकुल पण उजेड नाही आहे. बरं तरी झालं मी शॉर्टवर एडिटिंग वगैरे करते, म्हणजे त्याच्यावरती कसं आहे, एडिटिंग केली काही केलं तर डाटा वगैरे काही लागत नाही त्याला. तेवढी गोष्ट खूप चांगली आहे. आणि आता थंबनेल पण मला त्याच्यावरूनच बनवणं आहे, कारण सांगता येत नाही नेटवर्क कधी येणार आहे कधी नाही. आणि मला एक सांगायचं होतं, मी म्हटले होते तुम्हाला मला काहीतरी सांगायचं, मला आत्ताशी ध्यानात आलं काय सांगायचं होतं. तर सकाळी इतकं जास्त आबळ आलेलं, इतकं म्हणजे एकदम गडगड वाजत होतं पूर्ण लगे. बघा घरात आल्यावरती ध्यानात येत आहे. आणि मला सकाळचा जो व्ह्यू तुम्हाला दाखवायचा होता, तो शूट घ्यायचा होता, पण माझ्या मोबाईलमध्ये बिलकुल पण चार्जिंग नव्हती. आणि त्याचबरोबर आभाळसुद्धा खूप गरजत होतं, तर मोबाईल माझा मी बंद करून ठेवलेला होता. आणि सकाळी सगळे 4 वाजता उठले आणि पत्रावरती
लाकडं वगैरे टाकून दिले, कारण पाणी यायची भीती होती ना. आता इतकं कडक ऊन झालं आहे ना, विचारू नका. मी तर बोलते 2-3 दिवस चांगला पाऊस यायला पाहिजे, म्हणजे माझ्या झाडांची सोय लागून जाईल. सोय कशी, तर त्यांना पाणी भेटेल तेवढं चांगलं भेटेल. आणि म्हणतात ना की पावसाचं पाणी चांगलं असतं झाडांसाठी, म्हणजे बघा इकडे म्हणतातच म्हणतात. आणि मी तर बोलते यायला पाहिजे. बघू आता काय होतं. आणि मी जे चिखल वगैरे तिथं माती टाकेले, म्हणजे हे करेल आणि थोडंसं आळं वगैरे बनवून माती हे केली ना ते झाडं लावण्यासाठी, ती पण पूर्णपणे नरम नरम होऊन जाईल, एकदम भुसभुशीत होईल. बघू आता पाऊस यायला पाहिजे मी तर बोलते, कारण आता खूप दिवस झाले पावसाच्या आठवड्यात. आणि चांगलंच होईल ना आलं तर, कारण तेवढंच वातावरण थंड थंड राहील, गरमी वगैरे काही होणार नाही, मस्त राहील. बघून माझ्या फोनला लवकर नेटवर्क यायला पाहिजे बरं का. गेला माझा सिमच बंद पडून गेला आता. तेव्हा तरी बरं आहे कॅमेरा ओपन करायला नेटवर्क लागत नाही, नाहीतर मस्त मजा होती माझी. मी इतकी बोर कशी काय होती आज. मी काही पण बघते माहिती आहे का कॅमेऱ्यासमोर, कारण मी खरंच इतकी बोर झाले, काही सांगू शकत नाही. जे तोंडात येईल ते बोलते मी, तुम्ही हसता मी तर बोलते असं, ती एक शब्द 50 वेळेस बडबड बडबड. तर जाऊ द्या, मी आता नंतर शूट घेणार आहे 12च्या नंतर डायरेक्ट. मग फोनला नेटवर्क नाही आलं तर आज बघू काय होतं आहे तर, कारण मला एडिटिंग करायची. एडिटिंग तर सगळं होऊन जाईल, फक्त मी बोलते 2 तास नेटवर्क आहे, म्हणजे 1 तास बी आलं तर होऊन जाईल. एका तासात व्हिडिओ अपलोड होऊन जातो 30-35 मिनटात. 30-35 मिनटच लागणार व्हिडिओ अपलोड व्हायला माझ्या इकडं. बघू. आणि हां, व्हिडिओ अपलोड होस तर मला यूट्यूबवरती थांबावं लागतं आहे, की म्हणजे एक सेकंद मोजावं लागतं आहे, कारण मी बॅक जर निघले ना की मग व्हिडिओला 4-4-5-5 तास पण लागतात. ते अजून टाईम वाढवतात तर लवकर होत नाही, त्याच्यामुळं मला त्याच्यावरती थांबावं लागतं आहे. तर बघू, 1-2 तास नेटवर्क आलं तर होऊन जाईल माझा व्हिडिओ, नाही तर मी वायफाय घेऊन टाकेन, टेन्शन नाही घ्यायचं. मग सध्या थोडंसं रेस्ट करते आणि मग बोलूया आपण. 3 मिनटाचा व्हिडिओ तर इथंच बनवला आहे मी. तर 3:30 वाजून गेल्याने स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे आत्ताच. तर सगळं काही बनवून रेडी आहे. आणि ईशान एवढ्या जोरशी पडला आहे ना, त्याच्या इथं पूर्ण लावलेलं तिथं, म्हणजे रगडला होता नसतं पडल्या तर इथं डोक्याला थोडं लागलं. आणि असं पूर्ण प्लेन लगेच सपाट पडला होता तो, खूप रडला. तर मग त्याला झोपू घातला आणि थोडंसं रेस्ट केला, जेवण वगैरे बनवलं, सगळं रेडी आहे आता. आणि फोन सुरू झाला हा टुन. तर तो बाबाजवळ होता आणि घरात कामं वगैरे सुरू होते, जेवण गेला त्याला देणं जेवायला, तर म्हणून तो तसा पडला. हाय, डिंगी 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 चिकी चिकी डिंगी चिकी चिकी चिकी. वातावरण झाले नाही आता, खरंच काही दिवसांपासून खूप आभाळ आणि ते येऊ राहिलेलं आहे. आणि नंतर आजचं वातावरणच बघा. ना इथे हे असं बनवलं आहे बरं का, मी तुम्हाला दाखवते, कारण याच्यात कुत्रं झोपावं नाही म्हणून. तर बघा आतमध्ये झाडं ते, आणि रोपं उगूस तरच बरं का, चांगले उगूस तर जेव्हा थोडे थोडे मोठे होईन का मग हे काढून घेता येईन वरच्या, आणि वरचं जेव्हा बाहेर बसलं असलं ना तेव्हा काढून बाजूला ठेवता येते ते. आता खूप चांगली दिसत आहे बरं का, शिलगली ती इथं लावल्यापासून, नाही तर यानं उपटूनच फेकली होती लगे डायरेक्ट. हे बी खूप मोठाले झालेत. आणि स्ट्रॉबेरीसुद्धा शिलगली आहे, तेव्हाच कळत आहे. यांना पाणी मी भरपूर दिलं होतं म्हणून पाणी टाकायचं काम नाही आहे आता. म्हणजे वगैरे करून इथे रेडी ठेवून दिलं आहे. अजून मागवय. तर पुऱ्या वगैरे बनवून झाल्या आहे, शंकरपाळेसुद्धा झालेत, लाडू पण झालेत. खूप कमी जण आहे, 2-4 जण आहे, तर त्यात बी लाडू वगैरे शंकरपाळे कोणी खात नाही. मी आणि आई आम्ही दोघीच खातो. तर मग बस. आणि हा आईच्या मग उपटशीन तर यानं नाही आहे बघा, हे तुटेल दिसते का, हे ईशाननीच उपटलंय. आणि ही गाडी घेऊन आला होता, त्याच्या हातातली गाडी घेतली, तर याच्यात गाडी घालत होता तो, बस. मग म्हणलं गेले मी झाडं. आणि हे शेंगा कशाचे काय मी ते आता बघावं लागणार आहे. हा माती नाही, जो वेले हा खूप मोठा आहे, आणि हा याला ना खूप 4-5 दिवस अजून लागणार आहे बघा. तर हा बाहेर निघेल 4-5 दिवस लागणार आहे.
त्याचबरोबर हा तर बघा निघल्या काय झालं, कायचं तरी बी होतं याला पण माहिती नाही आता. आणि सेम त्याचं बी हे खरबुजाचं होतं का टरबुजाचं होतं का नाही. तर असू द्या आता सगळे झाडं. हे बघा म्हटलं होतं मातीवरती आली की कोंब येतात, हे सोडून हे वाला. तर हे बघा आणि हे पण येणार आहे. हे इथं मुळ्याला ना इथं पाणी येते आतमधून. हे बघा काही काही खूप छोटे असताना पण येते त्यांच्या आतून आणि काही काही एवढे मोठे असून पण नाही येत. हे तर आभाळ एवढा गरजात ना आता. मी म्हटलं होतं बरं का ब्लॉग वगैरे बंद करेल कारण एकदम कडकड सुरू झालेलं आहे. तुम्हाला दाखवते मी, थांबा 2 मिनटं. पूर्ण आभाळ वगैरे आलं नाही इकडं कुठे. तेच बघ आज पहिल्यांदा गरजलं एवढं म्हणून म्हटलं. तर बघा सूर्य पण तिकडे गेलाय. हा नारळही बेजार करतो. सुरू आहे बरं का, ते दिसतंय का? त्यामुळे मी दाखवते. ते तिकडे मोटर सुरू आहे. एवढं भारी वातावरण झालंय, लय मस्त वाटायला लगे. आणि मी ना आता कितीवर झूम केलं आहे मला नाही माहिती. 5x वर झूम केलं आहे मी, तर दिसतच असेल. ब्लॉग मी इथं सेंड करते. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. आणि मग पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, कारण उद्या पण ब्लॉग येणार आहे आपल्याला. सो नंतर भेटूया, कारण आता ईशान पण परेशान करते थोडा. संध्याकाळचा किती 4:30 वाजून गेलेत आणि आता फक्त त्याच्यासोबत थोडंसं खेळते, थोडासा आराम करते. स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर काही काम नाही आहे. वाटलंच एक शॉर्ट व्हिडिओ बनवेल, कारण शॉर्ट पहिले ना लय व्हायरल होत होते, आता व्हायरल होतच नाही ना. 100 काय 50 पण व्ह्यूज बरोबर येत नाही शॉर्ट्सला. बघेल शॉर्ट्स टाकून बघेल आज. ह्या टायमालाच व्हायरल होत असतो थोडा, कारण मी ChatGPT वरती बघेल. बघू. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.